सर्वांवर मोहिनी घालणारी झगमगती दुनिया आतून फार वेगळी आणि विचित्र आहे। इथे उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो आणि मावळत्या सूर्याकडे सर्वजण पाठ फिरवतात। या अभिनेत्रीसोबतच असंच काही घडलं आहे। परवीन बाबी या टाइम मॅगझिनच्या पृष्ठभागावर दिसणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री होती। परवीन यांनी 70 आणि 80च्या दशकात फिल्मी दुनियेत खळबळ माजवली होती। त्या त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या। पण जी अभिनेत्री स्टारडम आणि यशाच्या शिखरावर असताना सर्वांकडून पूजली गेली, तिलाच तिच्या उतरत्या काळात दुर्लक्षित केलं गेलं। फक्त कुटुंबानेच नाही तर बॉलिवूडनेही परवीन बाबीपासून तिच्या अखेरच्या दिवसांमध्ये पाठ फिरवली होती। परवीन बाबी या मधुमेहाने त्रस्त होत्या आणि त्यांना पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया नावाचा आजार होता। त्यामुळे परवीन बाबी अनेकांना शत्रू मानू लागली होती। अमिताभ बच्चन त्यांचा जीव घेतील असंही त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं होतं। मानसिक आजारामुळे इंडस्ट्रीतील लोक त्यांच्यापासून दुरावले। परवीन त्यांच्या आजारपणामुळे चित्रपटसृष्टीपासूनही दूर गेल्या होत्या। याशिवाय त्यांनी स्वतःला बाहेरच्या जगापासूनही तोडले होते आणि मग एके दिवशी अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली। पोलीस आल्यावर दरवाजा बंद होता आणि वारंवार फोन करूनही आतून काहीच हालचाल होत नव्हती। अखेर पोलिसांना दरवाजा तोडावा लागला आणि आतील दृश्य बघून सर्वांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलून गेले। परवीन बाबीचा मृतदेह बेडवर पडला होता। 3 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता। शरीरावर कोणत्याही खुणा नव्हत्या, त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय येण्यास वाव नव्हता। पण अभिनेत्रीचा मृतदेह ओळखताही येण्याच्या स्थितीत नव्हता। त्यांना मधुमेहामुळे एका पायात गँग्रीन झाले होते, त्यामुळे ती सडायला लागली होती। खोलीची अवस्था पाहता त्यांना काही दिवसांपासून चालताही येत नसल्याचे दिसून येत होते। या अभिनेत्रीने मृत्यूपूर्वी 2 ते 3 दिवस काहीही खाल्ले नव्हते। मात्र त्यांचा मृतदेह घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती आली नाही। त्यानंतर अभिनेते महेश भट्ट यांनी त्यांचा अंतिम संस्कार केला। एका गुणी अभिनेत्रीचा अंत हा खूपच करुण आणि अंत झाल्याने बॉलिवूड विश्वातून हळहळ व्यक्त केली गेली। तर आपल्या YN मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।